तर मंडळी, महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, पण काही किल्ले असे असतात जे फक्त पाहायला नाही तर जिंकायला लागतात. आज आपण निघालो आहोत अशाच एका थ्रिलिंग ट्रेकसाठी. हा आहे चंदेरी किल्ला, बदलापूर जवळचा एक असा ट्रेक जो बिगिनरसाठी नाही आणि माझ्या लाईफमधला ही मोस्ट टफेस्ट ट्रेक होता. हा ट्रेक तुमचा स्टॅमिना, पेशन्स आणि करेज सगळं टेस्ट करतो आणि शेवटी तुम्हाला मिळतो एक असा व्ह्यू जो आयुष्यभर लक्षात राहतो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहेत चंदेरी फोर्टवरती, जो की तुम्ही बघू शकता माझ्या मागेच आहे. आणि आता सकाळचे 6 वाजलेत. आपण सकाळी 5 वाजता निघालो होतो. 1-1.5 तासामध्ये आपण इथे पोचलो आहे बाईकवरून. आणि आता आपण सूर्योदयालाच बरोबर इथे पोचलो आहे. तर त्याचे पण मी तुम्हाला काही ड्रोन शॉट दाखवतो. सो चला तर आपण मग जाऊ आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करू. सकाळची फ्रेश हवा खात तामसई गावातील बेस विलेजपासून आपला प्रवास सुरू होतो. पहिल्या स्टेजमध्ये वाट सोपी वाटते, पण पुढे काय येणार आहे याची कल्पना अजूनही नाही. प्रत्येक पावलासोबत एक्साइटमेंट वाढत चालली आहे. आपल्यासोबत आपले 3 मित्र सुद्धा आहेत. त्यांची पण मी तुम्हाला ओळख करून देतो. हा आपला मित्र वैभव येरुणकर, तुम्हाला माहिती असेल, आपल्या डेली ब्लॉगमध्ये असतो तो. आणि दुसरा हा माझा भाव आहे रोहित पार्टे. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. सह्याद्रीच्या कुशीतून आणि आपला भाव फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, 3 शिफ्ट करून हाडाचा ट्रेकिंग ट्रेकर हाडाचा ट्रेकर एकदम. बाई नाद ना करायचा. आणि हा तर ह्याचा तुम्ही भाई तुम्ही नाद करू नका. जय शिवराय मित्रांनो. हा सौरभ लाड. गावठी सौरभ. हा गावठी सौरभ आहे. हा, काल सकाळी गेलेला ट्रेननी गावाला. गावी गेलो, रात्री- क्रिकेट खेळलोय. हा क्रिकेट खेळलाय, हाजीरा आलाय. परत आता रात्रीच्या ट्रेननी ट्रेननी सकाळी 5 वाजता सकाळी पनवेलला पोहोचलोय. पनवेलला उतरलाय. तुम्हाला माहिती असेल की हा जो आपला गड आहे तो सुरू होतो बदलापूरवरून, पण म्हणजे चिंचवली या गावातून जास्त जण हा ट्रेक स्टार्ट करतात. आणि ह्याच्यामुळे आम्ही हा ट्रेक पनवेलवरून स्टार्ट केलाय, कारण हा गावावरून डायरेक्ट पनवेल स्टेशनला भेटला आम्हाला, रेल्वे स्टेशनला. मग तिकडून ह्याला पिक केला आणि पनवेलमधून तामसई गावातून आपण हा ट्रेक स्टार्ट केला. सो चलो देखते आगे आगे होता है क्या. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला दगडांवरती काही ॲरो बनवलेले दिसतात. तेच आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दर्शवतात. आता आपण जंगलात शिरलो आहोत. आजूबाजूला फक्त हिरवळ, पक्ष्यांचा आवाज आणि शांतता. इथे नेटवर्क नाही, शहराचा गोंधळ नाही, फक्त निसर्ग. पण हा शांत रस्ता जास्त वेळ टिकणार नाही. इथे टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे एक परीक्षा, प्रत्येक वळण म्हणजे एक नवा थरार. चंदेरीची ही वाट फक्त शरीराची नाही तर मनाचीही कसोटी पाहते. तर मित्रांनो, आपण थोडा चालून पुढे आलो आणि आपला गावावरून आलेला मित्र जरा दमलाय. बिचाराची रात्री झोप नाही आली. कोकण कन्या उभा आलोय. उभा राहून आलाय. सो आपण ब्रेकफास्ट आणला, थोडा केळी खाऊ जरा, मग थोडा ताकद येईल. रोहित पण दाखव किती घेता का हे बघा, नाश्ता करून थोडा वर जाऊ आपण. तर मित्रांनो, आम्ही इथं बसलो होतो आणि हे आपलं सगळे वाहा दिसत इकडे. धबधब्याचा रोड आहे वाटतं पूर्ण. इथून पाणी वाहत असेल पावसाळ्यामध्ये. सो हा रस्ता मला वाटत नाही पावसाळ्यामध्ये चंदेरीला येण्यासाठी योग्य आहे. सो बदलापूरचा मार्गच बेस्ट आहे पावसाळ्यात तरी. तर मंडळी, आपण नाश्ता केला आणि वरती आलो. मी एवढे सारे ब्लॉग बघितले,
पण हा जो पॅच होता, आम्ही 15 मिनिट झाले चालतोय वरती, पूर्ण स्ट्रेट रस्ता होता. आम्ही ह्याला हसत होतो, आता पण ह्यांचीच अशी पण अक्षरशः आता आमचीच फाटले. आता तो आमची मजा घेतोय की तुम्ही दमला म्हणून, पण सिरियसली खूप स्ट्रेट पॅच आहे एकदम. आणि कोणाच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं नव्हतं मी जास्त करून हा पॅच. सो आता आम्ही चढलोय, थोडा रेस्ट करतो, पुन्हा एकदा पाणी पिऊन परत चालू करू. येतो झाकी आता समोर हा रस्ता दिसतोय, आता हा कसा आहे काय माहिती. आणि आपल्याला जायचं इथे समोर. थोडा पुढे चालायला आपल्याला परत एक पाठी दिसते, किल्ले चंदेरी. आणि हे काय, हा भाई रस्ता आहे का? हा असा भाई कुठला रस्ता असतो हा? आपण गडावर जातो. आता परत आपल्याला हा एक पॅच सर करायचा आहे. पण जाम खतरनाक किल्ला आहे हा. तुम्ही याल? तयारी करून तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे 3 रस्ते आहेत. आपण इकडून आलो, आपला पनवेल मार्गे, तामसई मार्गे जो आपण आलो तिथून आलो. आणि हा जो समोर रस्ता दिसतोय तो बदलापूर मार्गे आहे, चिंचावली गावातून. आणि ह्या साईडला जो लेफ्ट साईडला रस्ता जातोय हा म्हाळसा जो सुळका आहे तिकडे जातो. तर आपल्याला जायचं आहे चंदेरीकडे, तो या साईडला आहे, राईट साईडला. सो तुम्ही आलात तर या साईडला जा, या साईडला जास्त करून जाऊ नका. मध्ये काही दिवसापूर्वी या साईडला काही मुलं गेली होती आणि हरवली होती, त्यांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. सो आपल्याला जायचं आहे राईट साईडला. जर तुम्ही बदलापूरवरनं आलेत तर लेफ्ट हाताला, आणि जर पनवेलवरनं आलेत तर राईट हाताला आपल्याला वरती जायचं आहे. सो चला जाऊ आपण वरती आता. इथं आम्हाला सौरभचा मित्र भेटलाय. सौरभ त्याला घेऊन जातोय. हा बघा, सौरभ कुठे भेटला तुला? अरे हा माझा मित्रच आहे. मित्रच आहे काय? माझा पाठीराखा बजरंग बली. इथे आपण पाहुणे, पण जंगलाचे खरे मालक हेच. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तो तामसई गाव आहे. आपण तामसई गावापासून ट्रेकिंगला सुरुवात केली होती. तिकडनं अवघड वाटेने चालत ह्या सुळक्यापर्यंत आपण आलो. ह्या सुळक्यापर्यंत येईपर्यंत खूप असा अवघड पॅच होता, म्हणजे ट्रेकिंगच्या दृष्टिकोनातून बोलायला गेलात तर. ह्या सुळक्याजवळ आल्याच्या नंतर आपण एक राईट साईडला वळलो आणि आपण हे चंदेरी फोर्टकडे जाणार आहोत. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही बिगिनर ट्रेकर असाल तर तुम्ही हा शक्यतो अवॉइड करा. कारण हा ट्रेक असा आहे की खूप अवघड पॅच आहेत मध्ये. त्यामुळे तुम्ही ना जर खूप हाडाचे ट्रेकर असाल तरच तुम्ही हा विजिट करू शकता. नाहीतर तुम्ही पाहू शकता की हा ट्रेक खूप अवघड आहे. तर मित्रांनो, आपण हा जो वरचा हा पॅच वरती पार करून आल्यानंतर आपल्यालाच राईट साईडला देवीचं मंदिर दिसतं, जिथे की खूप जुनी मूर्ती दिसते मला ही देवीची. सो तिथे आपण दर्शन घेऊ देवीचं आणि वरती जायला सुरुवात करू गडाकडे. सो चला. ढग इथे पाहुणे नाहीत, हे इथले रहिवासी आहेत. वाऱ्याची ही झुंज आणि निसर्गाची ही शांतता यातच दडलेलं आहे चंदेरीचं खरं सौंदर्य. तर आपण खाली मंदिरात दर्शन घेतलं आणि वरती आलो. तर ह्या साईडला 2 रस्ते जातात, एक ह्या साईडला एक रस्ता जातो, पण ह्या साईडला असं काही नाही. सो उगाच तुम्ही कोणत्याही रस्त्याला जाऊ नका. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, राईट साईडला, जिथे की गुफा आहे. सो थोडा आपण तिकडे विश्राम करू, थोडं खाऊ पिऊ, आणि मग आपला जो पुढचा पॅच आहे तो आपण चढायला सुरुवात करू. सो चला जाऊया. तर मित्रांनो,
फायनली आपण वरती गुफेजवळ येऊन पोचलेलो आहे आणि इथे आपल्याला चांदेरेश्वर शिव मंदिर लागतं. तर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ जरा आपण. सो मित्रांनो, इथे खूप मोठी गुफा दिसते आपल्याला, जिथे की तुम्ही नाईटला स्टे करू शकता, कॅम्पिंग वगैरे करू शकता. खूप लोक इथे कॅम्पिंग करतात आणि मॉर्निंग नंतर मग जो पुढचा पॅच आहे तो सर करायला जातात. आणि खूप सारे असे म्हणजे बिगिनर ट्रेकर आहेत जे इथपर्यंतच आपलं ट्रेक करतात, कारण त्यांना पुढे काही जमत नाही ट्रेक करणे. सो इथूनच ते रिटर्न जातात. आपण पण फर्स्ट टाईम आलो आहे चंदेरी गडावरती, तर आपण पण पुढे जाऊ आणि बघू की कसा काय आहे ते. आणि जर सेफ वाटला आपल्याला तरच आपण वरती जाऊ, नाहीतर आपण आहे तसंच परत खाली जाऊ. सो थोडा वेळ जरा नाश्ता विष्टा करू आपण, थोडा दम लागला आहे. आपले मारुती आहे आपल्या खालपासून सोबत आहेत आणि आता इथे ते आलेत, बघू त्यांना पण थोडा खायला प्यायला देऊ आपण. सो चलो थोड़ा नाश्ता करेंगे, बाद में अपना गढ़ चढ़ना चालू करेंगे. तब तुझे आज ये थँक्यू सगळ्या दादा, थँक्यू. वर तरी येऊ काय तुझ्यासोबत? तर मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे झाला आणि आता आपण पुढचा पॅच बघू कसं आहे ते. आणि त्या साईडला आपण चाललेलो आहोत. बघू आपल्याला जमलं तर आपण जाऊ, नाहीतर मग काय आपला परतीचा प्रवास घेऊ. समोरचा तुम्हाला दाखवतो व्ह्यू. हा जो समोरचा व्ह्यू असा आपल्याला जाऊन खाली उतरायचं आहे आणि तिथून असं जायचं आहे आणि मग ह्या साईडून असं वरती आपल्याला जायचं आहे. चलो देखते. हा इथे एक रोप आहे जो आधी जे ट्रेकर्स आलेत त्यांनी बांधला आहे. सो ह्या रोपच्या साह्याने आपण हळूहळू खाली जाऊ. सावकाश चाल रे, आरामात, काय घाई नाही. तो इथून जर मित्रांनो तुम्ही याल तर थोडा डेंजर पॅच आहे, पण नॉर्मल प्रॉपर पायाची ग्रीप बनवा. आणि जसे की मी ट्रेकिंगचे शूज घातलेत, सो तसे ट्रेकिंगचे शूज तुम्ही घालून या, जेणेकरून तुला प्रॉपर ग्रीप भेटेल. आणि असं एक वरून एक थोडीशी वाट दिसते, पण असं कोणत्याही वाटेने जाऊ नका, कारण ती वाट नाही आहे तिथून. सो तुम्ही आलात तर ह्या वाटेनेच जा. आणि इथून थोडं नॉर्मल आहे, दिसताना थोडी डेंजर दिसते आपल्याला, पण ॲक्च्युली म्हणजे आहे पण तशी बघायला गेलं तर. सो आरामात जा आणि ह्या रशीच्या साहाय्यानेच जा. आणि पूर्ण लोड ह्या रोपवर टाकू नका, थोडा आपला दगडांचा पण वापर करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ग्रीप भेटेल. होय बा, आरामात जा. तिथे थांबाय पाहिजे होतं. आजची ही चढाई फक्त गडाकडे नाही तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची सुरुवात आहे. पहिलं पाऊल टाकलं की मागे वळायचा प्रश्नच राहत नाही, कारण पुढे आहे चंदेरी आणि आत आहे जिद्द. तो मित्रांनो, फायनली आपला हा पॅच पूर्ण झालेला आहे. इथे आपल्याला बघायला ग्रीप भेटत नाही, नॉर्मल थोडीशी ग्रीप आहे खाली. आणि ह्या रोपच्या साह्याने आपण इथून खालून आलो. सो आता इथून पुढे जाऊ. इथून पुढे जरा आपला वाट दिसते, थोडी अशी इझी वाटते. सो चलो जाते.
सो मित्रांनो, आपण हा पॅच पाहिला जो डेंजर होता टफेस्ट, पण आता हा पण थोडा त्यापेक्षा जास्त डेंजर वाटतो मला जरा. स्ट्रेट पॅच आहे आणि या रोपच्या साह्याने आपल्याला आता वरती जायचं आहे. सो आपण जाऊ आणि चला मी तुम्हाला दाखवतो. हा सर करू थोडंसं आपण, आणि त्याआधी एक गर्जना देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण चंदेरीगडाचा जो सर्वात फेमस स्पॉट आहे, व्हायरल व्हिडिओवाला, जो की इथलाच आहे, की एकदम स्ट्रेट पॅच आहे. पण तो स्ट्रेट नाही, थोडा आपलं जी आपली बॉडी आहे ती पूर्ण ह्याच्यावरती झुकली जाते डोंगरावरती, त्यामुळे आपण नॉर्मली इझी जात होतो, जसा की तो गेला. सो तेवढंच आहे, बाकी काय नाही. ह्याच्यापेक्षा डेंजर पॅच तर वरती आहेत, ते आपल्याला बघायला भेटेल नंतर. सो चलो आपण भी जाएंगे यहाँ पर. इथून पुढे वाट नाही, फक्त धाडस आहे. हातातली एक पकड आणि मनातली जिद्द यावरच ठरतो शिखराचा विजय. मग वैभव, कसा होता एक्सपिरियन्स तुझा? आतापर्यंतचा सर्वात टफेस्ट ट्रेक होता आमचा. आपण गोरखगड चढलो. गोरखगड आता त्याच्यासमोर इझी वाटतो. इझी वाटतो हा, पण हा बाई फुल डेंजर म्हणजे फुल डेंजर आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू डायरेक्ट. सत्य भाई, तू लकी आहेस तिथं नाही आलास. हा आहे रॉक पॅच. इथे चढणं म्हणजे फक्त स्ट्रेंथ नाही तर कॉन्फिडन्सची पण गरज असते. एक चुकीचं पाऊल आणि गेम ओव्हर. म्हणूनच इथे घाई नाही, फक्त फोकस. पण हॉनेस्टली ह्याच मुमेंटमुळे हा ट्रेक अनफॉर्गेटेबल बनतो. मित्रांनो, हा पण एक डेंजर पॅच आहे, जो की तुम्ही बघताय. समोर थोडं घसरण आहे, स्लिपरी रस्ता आहे. सो बी सेफ, आरामात. चल. ही खडबडी वाट पार करून आपण वरती आलो. लक लक चंदेरी, आता आपल्याला परत इथून वरती जायचं आहे. लक लक चंदेरी. मला वाटतं हा पॅच पार केल्यानंतर आपण वर जाऊन पोचू टॉपला. खिंडा आहे समोर एक. सो चलो. गावठी सावरे आमचा पुढंच आहे, तराट एकदम साठ सूट चढतोय. हां, हा पुढे एक थोडा अजून घसरणीचा पॅच आहे, पूर्ण रेती आहे. सो आरामात चढा, एका टायमाला एकानेच जा वरती. चल ये आरामात, चल एकेकाने चला. सो मित्रांनो, ही दिसते आहे घसरगुंडी, ही सगळी पार करून आपण वरती आलो आहे, समजलं. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस टफेस्ट पार्ट. आणि पार्ट पार करणारे ही आमची सगळी मंडळी बघा.
कसा आहे विषय 90% आपला ट्रेक अशा प्रकारे कंप्लीट झाला आहे आणि वरती येऊन जरा बसलो आम्ही विश्रांती घेतली. इथे एक पाण्याचं टाकं आहे जिथे शुद्ध पाणी बघायला भेटतं आपल्याला आणि हे पाणी पिण्यालायक आहे पण ह्यात जरा धूळ आहे. सो थोडंसं तुम्ही असं बाटलीने हलवून पाणी घेतलं तर साफ पाणी तुमच्या बॉटलमध्ये येईल नंतर. नाही काय बालाजीवर त्याशिवाय झालं एवढं. मित्रांनो हा जो पॅच आहे पूर्ण आपण पार केला आहे आणि वरती आलो आहे. खूप स्लिपरी पॅच होता ज्याच्यामध्ये माती वगैरे खूप होती, घसरगुंडी टाईप. सो आपण आरामात तो पार केला आहे आणि आता मला वाटतं आपण टॉपला येऊन पोचलो आहे. हा थोडाच वरती गेलो तर आपण टॉपपर्यंत पोचून जाऊ. चल लई बोललास. हिमालय चढू शकतो, कैलास नाही चढू शकत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी फायनली आपण या रखरखत्या उन्हात वर येऊन पोचलो आहे ज्यासाठी आपण एवढी मेहनत केली. आणि समोर महाराजांची मूर्ती आहे. सो चला तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊ. वर पोचल्यावर कळतं प्रवास हा महत्त्वाचा असतो, कारण शिखरावरून दिसणारा प्रत्येक क्षण संपूर्ण प्रवासाची किंमत वसूल करतो. मंडळी आपण फायनली ज्यासाठी एवढी मेहनत केली, सकाळी 7 वाजल्यापासून आपण ट्रेक करतो आहे आणि फायनली 12:30 वाजले आपल्याला वरती चढण्यासाठी. सो ज्यासाठी आपण आलो त्या पीकपर्यंत आपण वरती पोचलेलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, जे की या मूर्तीचं एक बोलायला गेलं तर या मूर्तीचं वजन हे 350 किलो आहे. सो ही मूर्ती इथे कशी आणली असेल, आपले जे बदलापूरचे गावकरी आहेत त्या लोकांनीच ही मूर्ती रोपच्या साहाय्याने वरती आणली असं मला ऐकण्यात आलं. सो मी तुम्हाला सांगतो आहे त्यांना पण सलाम आहे माझ्याकडून की त्यांनी ही मूर्ती इथे आणली, कारण तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितले असेल की हा किती टफेस्ट पार्क जो पॅच होता जो आपण चढत आलो वरती. सो तेच आहे. तर आपण आता महाराजांचं दर्शन घेऊ आणि नंतर थोडंसं खाऊ पिऊ आणि मग थोडे काही शॉर्ट्स घेऊ ड्रोनचे आणि मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. सो दर्शन घेण्याच्या आधी आपण एक घोषणा करू. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सो मित्रांनो हा जो समोर दिसतोय तो आपल्याला महेश माळ सुळका दिसतोय. त्याच्या पाठीमागे नवरा नवरी सुळका आहे आणि इकडे तावली पीक आहे आणि मागे मलंगड आहे, पण थोडं वातावरण क्लिअर नाही त्यामुळे दिसत नाही. आणि ह्या समोर पण जो हा पॉईंट आहे पूर्ण हा आपला माथेरानचे डोंगर आहेत आणि असे खूप सारे जे डोंगर आहेत जे आपल्याला ह्या चंदेरी किल्ल्यावरून दिसतात. आणि किल्ल्या म्हणण्यापेक्षा हा जो आपला गड आहे तो जास्त करून म्हणजे वॉच टॉवरचं काम करतो. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये मावळ्यांना आजूबाजूच्या पूर्ण परिसरावरती आणि पूर्ण गड किल्ल्यांवरती लक्ष देण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. बांधण्यात म्हणजे एक नॅचरलीच आपला जो किल्ला आहे तो बनलेला आहे. सो त्यासाठी त्या किल्ल्याचा वापर करत जात असत. आणि ह्या ज्या दऱ्याखोऱ्या आहेत आपल्या सह्याद्रीच्या त्याच्यामधून शत्रूंची जी काय चाल असत ती पण आपल्याला समजत असत.
सो त्यासाठीच या पूर्ण आपल्या चंदेरी गडाचा वापर केला जाईल. फायनली आपलं महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आम्ही मस्त नाश्ता वगैरे केलेला. येताना सोबत पद्धतशीर आम्ही द्राक्ष केळी वगैरे सगळे घेऊन आलो आम्ही. सो आता नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. सो आपण जाऊ आणि आपल्या ब्लॉगचा एंड खाली करू गुफेजवळ. सो तिथपर्यंत पोचल्यावरती आता आपण पुढे भेटू. फायनली आपण अशा पॅचला येऊन पोचलो आहे जिथे खालचं काही दिसत नाही. आपली पोरं कशी गावठी असल्या कारणास्तव बरोबर उतरत आहेत. रोप पकडून चल आरामात. तर मित्रांनो हा जो एकदम कठीण पॅच होता तो आपण सर करून सुखरूपरित्या खाली आलेलो आहे. सो मजा आली. फुल थ्रिलर पॅच होता एकदम आणि तो उतरून आता आपण खाली आलेलो आहे. फक्त आता एक पुढचा पॅच राहिला आपला जो की त्या साईडला आहे समोर जिथून आपण आलो पहिल्यांदा येताना. सो तो पॅच झाला की आपण पद्धतशीर एकदम आपला ब्लॉग एंड करू आणि इथून थेट घरच्या दिशेला जाऊ. सो चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर. ती मागची ट्रेल पण आपण कंप्लीट केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या गुफेजवळ येऊन आम्ही पोचलेलो आहेत. खूप थ्रिलर पॅच होता थ्रिलर. पोरं डायरेक्ट घेऊन झोपली आमची बघा दमली. ट्रेक हा हाडाचा खूप सह्याद्रीतील एक टफेस्ट फोर्ट आहे. हो हो. तर मंडळी अशा प्रकारे आपला हा चंदेरी किल्ला सर करून झालेला आहे. एकदम म्हणजे बोलतात ना एकदम ॲडव्हेंचरस ट्रेक होता. मी तर बिगिनर लोकांना बोलेन की तुम्ही इथे येऊ नका. आलात तर इथूनच रिटर्न जा कारण पुढचा पॅच एकदम खतरनाक आणि डेंजरस ट्रेक आहे. माझ्या लाईफमधला हा बोलतात ना एकदम डेंजरस ट्रेक होता. आमच्या सगळ्यांच्याच लाईफमधला डेंजरस ट्रेक होता. आता पण खूप ट्रेक केलेत पण ह्याच्यासारखा ह्याच्या आधी केला नव्हता आणि हा बहुतेक शेवटचा असेल आमचा एवढा खतरनाक. याच्या आधी गोरगड केलेला पण तो एवढा डेंजरस वाटला नाही की जेवढा हा वाटतोय. सो हा खूपच म्हणजे ते पायऱ्याच नाहीत काय काय ठिकाणी चढायला जे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं. सो सौर्या तू काय बोलशील आपल्या ब्लॉगबद्दल जरा बोलशील का? आपल्या ब्लॉगला बोलायला गेलं तर अक्षय पार्टे हे अति उत्कृष्ट अशा रीतीने व्हिडिओ शूटिंग करतात. त्यानंतर आपल्याला अप्रतिम माहिती अशी सांगतात. तर तुम्ही ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि शेअर पण करा. व्हिडिओवरती आपले कमेंट पण करा. हा व्हिडिओवरती आपल्या कमेंट पण करा. आणि आपला भाऊ खास गावावरून आलाय तुतारी एक्सप्रेस पकडून उभ्याने उभे नाही. आणि आता कुठे आणलं सांग जरा. त्याच्या आधी हळद नाचवता ती वेगळी. त्याच्या आधी हार नाचला आणि आता चाललाय आत्याच्या घरी पुट्टी मारायला कलर मारायचा आहे. म्हणजे रातभर तो हे काम करणार आहे. म्हणजे बोलतात ना, सौरभ गावठी सौरभ गावठी सौरभ शोभतोय बाई. भावामध्ये आपल्या दम आहे. आणि हळद नाचवायच्या कामं आधी करायची cricket खेळत असतात. होता दिवसभर हा. ती वेगळी गोष्ट आहे. क्रिकेटला final- वैभव final वैभव ला जरा गेला. आपला नाराज वाटतोय. काय बोलत नाहीस तू भाऊ काय बोलशील काय? जरा दमलेत सगळे आता. आमचा प्लॅन होता हा ट्रेक एकदा परत करायचा पण आता जरा विचार करावा लागेल. चेंज केलेला आहे. पुन्हा आम्ही हा विचाराने trek काय change करणार केलंय. नाही. एक बार मौत के मुंह से वापस आ गए. हा. तर चलो मस्करीच्या पाठाला साईडला. तर असेच नवीन नवीन ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हा किल्ला म्हणजे माहिती पडेल कारण मोस्ट ऑफ लोक इथे येत नाहीत. सो चलो भेटूया आपण अशाच नेक्स्ट ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भेटूया नंतर. बाय बाय. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय.